नमस्कार. नीलम्स रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भेंडीची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळेस खाल्ली असेल, पण आज आपण ज्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत त्यामुळे खायलाही खूप रुचकर लागते. अगदी भेंडी न खाणारे ही भाजी आवडीने खातील इतकी टेस्टी होते. तर लगेच बनवायला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून अशा प्रकारे चिरून घेतली आहे. आता भेंडी मसाला बनवण्यासाठी लागणारे वाटण आपण पाहूया. मी इथे 4 चमचे खोबऱ्याचा किस भाजून घेतला आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा भाजकी डाळ, 1 चमचा पांढरे तीळ भाजून घेतले आहेत, कोथिंबीर, 1 टोमॅटो चिरून घेतला आहे. हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. गॅसवर मी आता एक कढई तापायला ठेवली आहे. यामध्ये तेलही तापायला ठेवलं आहे. आता ह्या भेंड्या आपण यामध्ये तळून घेऊयात. अशा प्रकारे ही भेंडी तळून घ्यायची आहे. हे पहा, अशी तळून घ्यायची आणि आता मी ही एका प्लेटमध्ये काढून घेते. अशा प्रकारे आता मी ही भेंडी तळून घेतली आहे. यासाठी लागणारा मसाला आपण बनवून घेऊयात. गॅसवर मी एक कढई तापायला ठेवली आहे. यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊयात. या तेलाच्या आकड्याने आता आपण यामध्ये 3 आकडे तेल टाकून घ्यायचं. आता तेल चांगलं तापलेलं आहे. आता यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. जिरे टाकल्याच्या नंतर ना थोडीशी मोहरी, आणि जिरे चांगले तडतडल्याच्या नंतर आता हे वाटण आपण यामध्ये टाकून घेऊया. आता हे वाटण आपण चांगलं परतून घेऊयात. आता हे वाटण आपलं चांगलं परतून झालं आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. आता यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकायचं, थोडीशी हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, तिखट मिरची पावडर अर्धा चमचा आणि बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकायचं आणि हे चांगलं परतून घ्यायचं. आता हे मसाले आता मी चांगले परतून घेतले आहेत. यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊयात. एक चमचा यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि हे चांगलं परतून घेऊयात. मीठ टाकल्याच्या नंतर हे चांगलं परतून झालं आहे. यामध्ये आता आपण शेंगदाण्यांचा कूट टाकून घेऊया. तीन चमचे यामध्ये शेंगदाण्यांचा कूट टाकून घ्यायचा. शेंगदाण्यांचा कूट टाकल्याच्या नंतर हा मसाला चांगला परतून घेतला आहे. आता यामध्ये आपण तळलेल्या भेंड्या टाकून घेऊयात. तळलेल्या भेंड्या यामध्ये टाकल्याच्या नंतर हे चांगलं परतून घ्यायचं.
हा मसाला चांगला यामध्ये मिक्स करून घ्यायचा। भेंडी टाकल्याच्या नंतर ना आता हे मी चांगलं परतून घेतलं आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊयात। आता 5 मिनिटं झाली आहेत। आता आपली ही मसाला भेंडी तयार आहे का ते आपण पाहूयात। आता मस्त आणि चमचमीत अशी आपली ही मसाला भेंडी तयार आहे, पाहू शकता तुम्ही। आता ही एक आम्ही बाउलमध्ये काढून घेते। तर अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी नक्की करून पहा, खायला खूप छान लागते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।